नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करत असतानाच मी आज एक महत्वाची सिरीज सुरू करतोय. ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस मधला नीट UG 2025 मध्ये जो कॅटेगरी वाईज म्हणजेच ओपन, OBC, EWS, SCBC, VJ, NT-BCD आणि SC/ST अशा विविध असणाऱ्या 10 कॅटेगरीचा राऊंड 1, 2, 3 म्हणजे जो कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तो असणारा मार्क्स, किती मार्क्स अपेक्षित होते, त्याचबरोबर त्याचा SML किती होता, SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर, आणि ऑल इंडिया रँक किती होता हे आपण पाहणार आहे. वास्तविक आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे भारत देशातील टॉपच्या कॉलेजमध्ये येत आहे आणि ते पण मुंबईमध्ये स्थित असणारं कॉर्पोरेशन, मुंबई महानगरपालिकेचं कॉर्पोरेशन संचलित असणारं हे कॉलेज. त्याला आपण सेट GS म्हणजे सेट गोवर्धनदास सुंदरलाल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजचा राऊंड 1 मध्ये ओपन कॅटेगरीसाठी जो काही मार्क्स आहेत ते 600 होते. तो राऊंड 2 मध्ये 559 होते आणि राऊंड 3 मध्ये मात्र तोच कट ऑफ जो आहे तो 587 पर्यंत आला होता. वास्तविक हा जो कट ऑफ मी सांगणार आहे ते त्याच्या पुढे एक SML म्हणून दिला. SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर, आणि ऑल इंडिया रँक पण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानुसार ऑल इंडिया रँक पण तुम्ही पाहून घेऊ शकता, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढील सगळ्या काउन्सिलिंग मध्ये उपयोग होऊ शकतो. OBC कॅटेगरीसाठी 575, दुसऱ्या राऊंड मध्ये जो आहे तो 553, 568 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 568 असा कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर EWS कॅटेगरीसाठी 567 मार्काला पहिल्या राऊंड मध्ये, त्यानंतर 553 मार्काला दुसऱ्या राऊंड मध्ये, आणि 565 मार्काला परत 565 मार्काला या ठिकाणी आपल्याला EWS कॅटेगरीमध्ये 553 मार्काला तिसऱ्या राऊंड मध्ये कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर आपण SCBC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास याचा जो पहिल्या राऊंड मध्ये 569चा कट ऑफ होता, दुसऱ्या राऊंड मध्ये 565 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 565 कट ऑफ राहिलेला आहे. फिजे म्हणजे विमुक्त जातीसाठी 560 मार्काला पहिल्या राऊंड मध्ये, दुसऱ्या राऊंड मध्ये 560 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा 560, कारण बऱ्यापैकी ह्याचं रिझर्वेशन ते खूप कमी असतात, 2% रिझर्वेशन असल्यामुळं या ठिकाणी VJ कॅन्डिडेटसाठी मात्र आपल्याला कट ऑफ आहे तो सेमच राहिलेला दिसण्यात आला आहे. त्यानंतर NT-B कॅटेगरीसाठी 550 मार्काचा कट ऑफ पहिल्या राऊंड मध्ये, 511 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा 550 असा कट ऑफ मार्क्स वाईज राहिला आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढे SML म्हणजे महाराष्ट्र स्टेट मेरिट नंबर आणि ऑल इंडिया रँक पण आपण पाहिलेला आहे. NT-C कॅटेगरीसाठी 576 मार्काला पहिल्या राऊंड मध्ये, 573 मार्काला दुसऱ्या राऊंड मध्ये आणि 573 मार्काला तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे. NT-D मध्ये D कॅटेगरीसाठी 586 मार्क, त्यानंतर 560 मार्काला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये मात्र 560 मार्काचा कट ऑफ राहिलेला आहे. SC कॅटेगरीसाठी 441 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि SML 1274 आणि 16,647 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला सेकंड राऊंड मध्ये मात्र 505 पर्यंत कट ऑफ आला SC कॅटेगरीसाठी, आणि थर्ड राऊंड मध्ये 492 एवढे कमी मार्क्स असतील तरी सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला. ST कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं तर 473 स्कोर होता आणि सेकंड राऊंड मध्ये 457 आणि थर्ड राऊंड मध्ये 386 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सेट GS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे महाराष्ट्र राज्यामधलं टॉपचं असणारं 250 एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि स्थापनेनुसार 2 नंबरचं कॉलेज आहे आणि या कॉलेजचा कट ऑफ सर्वात हायेस्ट असतो. या ठिकाणी पेशंट फ्लो पण जास्त आहे आणि डिपार्टमेंट पण खूप छान आहेत. त्यामुळे सेट GS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज KM हॉस्पिटल आपण याला म्हणतो, जे मुंबईमध्ये स्थित आहे, याचा कट ऑफ राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन, EWS, OBC, SCBC, VJ, NT-BCD आणि SC/ST अशा 10 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं.
SBC ही कॅटेगरी जी आहे ती ओबीसी मध्ये इन्क्लूड येते. एकूण 11 कॅटेगरीनुसार जो कट ऑफ आहे तो मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा कट ऑफच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.